आमदार कल्पेश आगाव यांना विनंती करेल की अमित म्हात्रे सरांना पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यावं. अभिनंदन अमित सर. पुढचा सामना चव्हाण सुपर किंग आणि शिरगावकर लायन्स. शिरगावकर लायन्स यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. शिरगावकर लायन्स याच्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा मी हे कॉमेंट्री करताना मला आठवतंय त्यांच्यामध्ये एक लायन्स आहे खरोखर, त्यामुळेच की लायन्स नाव देतं, तो म्हणजे स्नेहल. खरोखर तो चेंडूवरती हातात बॅट असेल तरी लायन्स सारखा तुटून पडतो, हातात बॅट नसली तर ॲज अ क्षेत्ररक्षण ॲज अ फिल्डर म्हणून तो चेंडूवरती तुटून पडतो. पुढचा सामना असेल तो चिले चॅम्पियन वर्सेस जिजाऊ वॉरियर्स. मी मृण्मय यांना विनंती करेल की त्यांनी स्टेजचा संपर्क साधावा. शिरगावकर लायन वर्सेस चव्हाण सुपर किंग. चव्हाण सुपर किंग मध्ये इन फॉर्म बॅट्समन येत आपल्या ग्राउंडवरती येताना पाहतोय आपण. प्रफुल्ल गावड, काय ती बॅटिंग, काय तो फटकेबाजी काल पाहायला मिळाली. बघूया आज काय पाहायला मिळते ते आपल्याला प्रफुल्ल गावड यांच्याकडून. परंतु समोर आहे तो स्नेहल. स्नेहलला माहिती आहे, त्याचबरोबर खूप अनुभवी बॉलर, मी म्हणेल अगदी क्रिस्टल पार्क मधला सगळा बेस्ट बॉलर जो आहे तो म्हणजे जयेश संखे. ऑफ टर्न, लेग टर्न, खूप चांगला गोलंदाजी, त्याला सामना करणे मी कालपासून पाहतोय. प्रत्येक बॅट्समन हात अगदी सांभाळून त्यांना बॅटिंग करत आहे. अगदी 6 चेंडू 6 आले तरी पुरेसे या प्रकारे. बघूया त्याचबरोबर अनुभवी बॉलर राऊत सर सुद्धा या संघात आहेत. एक चांगला संघ आहे. आणि स्वतः USA रिटर्न मिस्टर पाथ शिरगावकर. खरोखर पारचं कौतुक करावं लागेल इथे. क्रिकेट त्यांना तसं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, त्यांना खेळायला तेवढं मिळत नाही, परंतु तरी सुद्धा त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम काही कधी कमी होऊ दिलं नाही त्यांनी. अगदी US ला असले तरी सुद्धा आम्हाला तिथून ऑनलाईन असताना आम्हाला साथ देत असायचे. असे ते पार्थ, अशी साथ तुमची नेहमी असू द्या. पहिला मी सांगितल्याप्रमाणे शिरगावकर लायन्स पुढचा सामना चव्हाण सुपर किंग वर्सेस शिरगावकर लायन्स. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. दोन्ही सामन्यांना अगदी डू ऑर डायचा सामना आहे. जो सामना जिंकेल तो ऑलमोस्ट 99% क्वालिफाय होईल. आणि बघूया गोलंदाज आहे तो जयेश. जयेश खूपच सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळाली ते जयेश कडून. सामना करेल तो प्रफुल्ल दादा, तेवढा सुंदर. बेस्ट वर्सेस बेस्ट वन्स अगेन. लेट्स सी. फर्स्ट डिलिव्हरी टू प्रफुल्ल. सुंदर फटका, सुंदर गोलंदाजी. हा एकमेव बॉलर आहे आपल्या क्रिस्टल पार्क मध्ये जो सेम बॉलिंग ऍक्शननी लेग टर्न आणि ऑफ टर्न करतो. एक चेंडू, पहिला चेंडू डॉट, क्लीन बोल्ड. प्रफुल्ल दादा यांना बॉल समजला नाहीये. मी सांगितलंय की हा बॉलर असा आहे की सेम ऍक्शनने ऑफ टर्न लेग टर्न करतो आणि खूप मोठा हादरा दिलाय तो चव्हाण सुपर किंग या संघाला. आणि पहिल्या हादऱ्यातच अगदी बॅकफुटवर ढकललंय ते चव्हाण सुपर किंग आणि फ्रंट फुटवर आहेत ते शिरगावकर लायन्स. लायन्स हॅज रॉल्ड. पुढचा बॅट्समन अमित. बघूया अमित काय करतोय आपल्या संघासाठी. फुलटा चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती बाद झाले आहे. इथे षटकार अलाउड नाही आहे. अमित याला कल्पना असताना सुद्धा त्यांनी फुलटॉस चेंडूवरती 6 मारून आपल्या संघाला अजून बॅकफुटवर आणून ठेवलंय. परंतु इथे गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिकची संधी आहे जयेशला. आता नेक्स्ट बॅट्समन आहे तो कौस्तुभ पाटील, नावाजलेला प्लेयर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये, त्याचं आम्ही नाव ऐकलंय. आणि बघूया कौस्तुभ काय करतो. थोडा इंजोर्ड आहे पण 100% देत असतो आपल्या संघासाठी. ऑन हॅट्रिक चेंडू, परंतु हॅट्रिक देणार नाही याची कल्पना होती आम्हाला. आणि इथे 2 धावावरती समाधान मानावं लागते ती.
पुन्हा एकदा तटवला चेंडू. काय ती गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी चिकट रन. एकच मला वाटतं 2 धावा फक्त दिली आहेत ते जयेशने. पुढचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो जयेश. आणि पुन्हा एकदा 1 धावावरती समाधान मानावं लागते ती चव्हाण सुपर किंग यांना. धावबाची संधी होती आणि इथे चोरून 2 धावा काढल्या आहेत ते चव्हाण सुपर किंग यांनी. 4 1 षटकानंतर धाव संख्या झाली ते फक्त 4. आणि पुन्हा एकदा चांगला गोलंदाज गौरव दाभोळकर. आपण पाहिली यांची गोलंदाजी 26 जानेवारीला सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. आणि पार्थकडे इतके चांगले प्लेयर असतानाही पार्थकडून सुरुवातीला थोडंसं. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू 1 धावावरती समाधान मानावं लागते ती प्रशांत गावड यांना. आणि 6 धावा. पुन्हा एकदा मोठा हादरा कौस्तुभ पाटीलच्या स्वरूपात. आत्ताच आपले द्रोणा एरोज यांचे संघमालक राकेश भारद्वाज यांनी पंचांचं 1 दिवसाचं मानधन द्यायचं ठरवलं होतं आणि ते मानधन आमच्यापर्यंत पोहोचले. धन्यवाद राकेश. पुढचं अनुभवी प्लेयर लेदर क्रिकेट गाजवलंय ते आमचे भूषण चौधरी सर. सामना करतील ते गौरव दाभोलकर यांना. बघूया गौरव दाभोलकर काय करते ते. आणि सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण तेवढंच जयेश कडून पाहायला मिळते ते. 2 चेंडू 3 चेंडू 6 धावा. वाईट चेंडू. चांगला चेंडू होता पण लीव केला तो प्रशांत गावड यांनी. 3 चेंडू 7 धावा. सुंदर फटका परंतु थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते पार त्यांच्याकडून. परंतु चांगलं बॅकअप. तितकंच चांगलं बॅकअप पाहायला मिळते ते कुणाल सर यांच्याकडून. पुढचा चेंडू सामना करतील ते भूषण सर. बॅकफुटवर ते बॅकफुट पंच मारण्याचा प्रयत्न परंतु त्यावरती एकही धाव मिळणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन मारला परंतु 6. इथे 6 धावा अमान्य आहेत. थोडंसं बॅकफुटवर ढकलताना पाहायला मिळते ते CSK या संघाला. 2 षटकानंतर धाव संख्या झाली ते फक्त 8 आणि 4 विकेट. 4 बाद 8 धावा 2 धावके 2 षटकानंतर. पुढचं गोलंदाज आहे तो हेमंत राऊत अनुभवी बॉलर. सामना करते ते प्रशांत गावड. अरे आणि हा मात्र पुन्हा एकदा षटका. 3रा 6 पाहायला मिळत आहे तो चव्हाण सुपर किंग या संघाकडून. आता मात्र बॅटिंगवर येईल तो मिहीर रायझिंग स्टार ऑफ द सी ऑफ द क्रिस्टल पार्क मिलिंद दाभोळकर. मिलिंद दाभोळकर यांचे सुपुत्र मिहीर. बघूया मिहीर काय करतो आपल्या संघासाठी. संघ नक्कीच आता अडचणीत सापडलाय. सुंदर फटका परंतु एकही धाव काढता नाही आली ती मिहीर यांना. 3 चेंडू 8 धावा. माफ करा 2 चेंडू 8 धावा. धाव बाद झालाय तो मिहीर. खरोखर विकेटची लढी लागली इथे एकामागे एक. आता मात्र स्वतः संघमालक अंकुश चव्हाण यांना क्रीजवर उभा राहणे गरजेचं आहे कारण की आता मागे क्लीन बोल्ड. काय इथे सगळ्यात मिनिमम स्कोर पाहायला मिळतो का या संघाचा. सुंदर गोलंदाजी पार. आवाज मृण्मय ठाकूर.
हॅलो माईक चेक. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानावर आपल्याला सामना पाहायला मिळतो. एका ठिकाणी शिरगावकर लायन्स, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत चव्हाण सुपर किंग्स. धावसंख्येचा विचार करायला गेला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज दक्ष धैर्य. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू, पुलटा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली फाईन लेग रिजन मध्ये. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत पाहायला गेलं तर या स्पर्धेतलं माफक असं आव्हान आतापर्यंत 10 धावा, फक्त आणि फक्त 10 धावा आणि गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. तर तब्बल 7 गडी बाद झालेत. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये चव्हाण सुपर किंग्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र आखोटप्प्याचा चेंडू होता. तिकडे हेमंत राऊत थोडस क्षेत्ररक्षण करण्यामध्ये त्यांची चुकी झाली आणि त्याचा फायदा होतोय चव्हाण सुपर किंग्स संघाला. धावसंख्येत 2 धावेने भर पडतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या इनिंगचा चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धैर्य राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले त्याने आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र गडी बाद. 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. आणि शिरगावकर लायन्स संघाला आज सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडूं मागे 13 धावांचं माफक आव्हान. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलाय आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. संघाच्या वतीने पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रफुल्ल गावड मॅन फ्रॉम टेंबूड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात शिरगावकर लायन्स संघाकडून. एका ठिकाणी स्नेहल, एक उत्कृष्ट फलंदाज, आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली स्नेहल कडून. आणि आता मात्र चांगला चेंडू होता, तेवढाच चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय स्नेहलने. खेळून काढाय
एक धावेसाठी धावसंख्येत एक धावेने भर पडेल. एक चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एक धाव. दुसरा सलामीवर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर दक्ष तन्ना. हा सुद्धा एक उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतो. सीपीएल मध्ये कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पाहायला मिळते या फलंदाजाकडे. मात्र खूप चांगला फलंदाज. बघूया दुसरा चेंडू घेऊन प्रफुल्ल गावड. आणि आता मात्र मी सांगितल्याप्रमाणे प्रफुल्ल गावड आपल्या बोटातली जादू. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली एक धावेवर. आणि आता मात्र चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 धावा. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रफुल्ल गावड. राईट टर्म राऊंड विकेटचा मारा. आणि आता मात्र पुन्हा एकदा काय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अबाव 40 चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. भूषण चौधरी आपल्या संघासाठी. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालं. मात्र एक धाव वाचवण्यात काही यश प्राप्त झालं नाही. धावसंख्येत एक धावेनेवर पडेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळून काढला लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. येस नो. पंच दर्शवतात नॉट आउट. धावसंख्येत एक धावेने भर पडेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळल्या प्रफुल्लने. पंच एक धाव. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड. आणि शिरगावकर लायन्स संघाला सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडून मागे 8 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. स्नेहल सारखा एक तगडा फलंदाज. होया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कौस्तुभ राऊत. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. चांगला फटका पाहायला मिळतो स्नेहलच्या बॅट मधून. फाईन लेग रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला चेंडू पाठवताना पाहायला मिळाला. स्नेहल धावसंख्येत एक धावेने भर पडेल. दरम्यान गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ राऊत. केवे स्पोर्ट्स संघाकडून लेदर क्रिकेट सातत्याने खेळत आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे शिरगावकर लायन्स संघाला. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं शिरगावकर लायन्स संघाकडून. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र यस पंच दर्शवतायत. व्हाईट बॉल स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडते. चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धावसंख्येत एक धावेने भर पडेल. स्नेहल उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर फटका आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू काही दिसलाच नाही. स्नेहल नावाचा ब्रँडेड फटका. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 12 धावा ऑन द बोर्ड. स्कोर इज लेवल. येस निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि आता मात्र गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कौस्तुभ राऊत. मोठा फटका. स्नेहल नावाचा ब्रँडेड फटका चेंडूला फेकून दिलाय. सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. 4. अभिनंदन शिरगावकर लायन्स संघ. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळतोय जयेश संखे. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जयेश संखे यांच्याकडून. सुदर्शन पिंपळे मी यांना विनंती करेल की जयेश संखे
यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. थँक्यू सो मच. दोन्ही समालोचक आम्हाला पाहायला मिळाले. सुशील, सुमित भाऊ आणि एका बाजूला मृण्मयी यांचा आवाज आपण ऐकलात. डिनर ब्रेक करिता आम्हाला रिलीव्ह केलं, धन्यवाद. मॅचचा जर विचार केला तर आत्तापर्यंत सामने आपण तपासून पाहिले.